श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 4 ऑगस्ट 2024 वार रविवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या. हिलाच आपण दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर दीप अमावस्या या दिवशी अमावस्या म्हटलं तर आपण काही उपाय काही तोडगे करत असतो. त्याचप्रमाणे अमावस्येला कोहळा बांधला जातो. हा कोहळा कधी आणि कसा बांधावा, त्याचबरोबर या कोहळ्याची पूजा कशी करावी, नजर दोष काही वाईट शक्ती याने दूर होत असतात. बघा, तुमच्या दाराला जर कोहळा बांधला आहे का, किंवा तुम्ही जर कोहळा बांधण्याचा विचार करत असाल तर ही दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी तुम्ही अवश्य कोहळा बांधू शकता. हा कोहळा कसा बांधावा, कोहळा बांधल्याने काय घडते हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा, शेअर करा. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोहळा का बांधावा, तर बघा, तुम्हाला माहीत आहे का कोहळा कधी लावला जातो? जर तुमच्या घरात काही अडचणी येत असतील, काहीही केले तरी कसलीच प्रगती होत नसेल, उद्योगधंद्यात अडचणी येत असतील, ही सगळी जी बाधा आहे त्याने ती म्हणजे नजर दोष देखील असू शकतो. तर अशा वेळी या कोहळ्याचा वापर तुम्ही करू शकता. तर बघा, कोहळा कसा बांधायचा आहे. कोहळा लावल्यानं घरात त्याचबरोबर व्यवसायात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरची व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या असेल तर ते मनामध्ये भाव बदलतात. इतके हा कोहळा हा प्रभावी आहे. तर तुम्ही हा कोहळा कुठेही बांधू शकता. म्हणजे तुम्ही जर व्यवसाय करत असाल, तुमचा धंदा असेल, एखादं शॉप जर असेल, दुकान असेल, तर त्याला देखील हा कोहळा तुम्ही बांधू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराला देखील हा कोहळा तुम्ही बांधायचा आहे. यामुळे घरात किंवा दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या या वाईट शक्ती आहे, काही नजरदोष आहे, यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी हा कोहळा बांधला जातो. कोहळा बांधण्याची योग्य वेळ आणि पद्धत आपण जाणून घेऊया. अमावस्येच्या दिवशी कोहळा अवश्य बांधावा. त्याचबरोबर बघा, तुम्ही जर आधी जरी कोहळा बांधलेला असेल तर तुम्ही या कोहळा या दिवशी पूजा करून नक्कीच बदलायचा आहे आणि दुसरा कोहळा तुम्ही बांधायचा आहे. तर बघा, बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, कोहळा हा बाजारातून आणायचा आहे. आणताना देठ असलेला कोहळा आणायचा आहे. नंतर हा कोहळा धुवावा. त्यानंतर त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजूला, एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढावं. तसेच स्वस्तिक हे कुंकवाने काढायचे आहे आणि जो ओम आहे तो अष्टगंधाने काढायचा आहे. त्यानंतर खालून वरपर्यंत काजळाने एक रेघ तुम्हाला काढायची आहे. म्हणजेच काजळाने एक लाईन तुम्हाला काढायची आहे, पण काढताना ही खालून वर काढायची आहे. त्यानंतर कोहळा हा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करायची आहे. पूजा करताना हळद कुंकू व्हायचं आहे, दिवा अगरबत्ती दाखवायची आहे. त्यानंतर प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना घरात असणाऱ्या त्याचबरोबर येणाऱ्या वाईट शक्ती, नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घराबाहेर ते कोहळं टांगावं. कोहळा टांगून झाल्यानंतर कधीकधी बघा असंही होतं की 10-15 दिवस झाले की त्या कोहळा खराब होतो, त्यातून पाणी गळायला लागतं, कारण अशुभ ऊर्जा तेथे असते. अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते. अशा वेळी तो कोहळा टाकून द्यावा आणि पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कधीकधी तो जास्त दिवस देखील टिकतो. तरी पण तुम्ही या कुठल्याही अमावस्येला, त्याचबरोबर शनी अमावस्या असेल, कुठलीही अमावस्या असेल बघा, त्या दिवशी हा कोहळा बदलू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या शनिवारी देखील हा कोहळा
तुम्ही बदलू शकता. तसंच इतर वेळी जर हा कोळा खराब झाला नसेल तरी देखील अमावास्येच्या दिवशी हा कोळा तुम्ही बदलू शकता. मात्र कोळा बांधताना किंवा बदलायचा असेल त्या हा लावताना सुद्धा नेहमी सूर्यास्तानंतरच हा उपाय करायचा आहे. तर सूर्यास्त म्हणजे प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि कोळा बांधताना अशा ठिकाणी लावायचा आहे की जेणेकरून त्यावर बाहेरून जी येणारी व्यक्ती आहे तिची नजर त्या कोळ्यावर जायला हवी. आणि त्या व्यक्ती कोळ्याच्या खालून म्हणजे तुमच्या मुख्य दाराच्या मध्यभागी तुम्ही वरती बांधू शकता, परंतु बाहेरील बाजूनी बांधायचा आहे. आणि म्हणजेच येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या कोळ्यावर तुमच्या पडणार आहे. हा जो कोळा आहे तो लावल्यानं घरात, व्यवसायात नकारात्मकता शक्ती राहत नाही. तसेच बाहेरची व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जर काही वाईट विचार येत असतील तर ते देखील बदलत असतात. त्याचा परिणाम घरातील व्यक्तींवर होतो. त्यामुळे चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येत असतात, कुठलीच प्रकारची प्रगती त्या कुटुंबात होत नाही, बाहेरची बाधा परिणाम करत नाही. त्यामुळे बघा, आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झालं असलं तरीही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती ही बाहेर जात असते, तुमच्या घराच्या बाहेरच राहील. आणि अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात. कोहळा हे एक फळ आहे. अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये शोषून घेतो, असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही जर कोहळा अजूनही बांधलेला नसेल तर दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. या दिवशी असा एक कोहळा आवर्जून बांधा, जेणेकरून तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल आणि घरातील नकारात्मकता निघून घरात पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.